हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू आवर ब्लॉग. तर आमच्या ब्लॉगचं नाव तुम्हाला माहीतच आहे, स्टोरीज बाय सोलमेट्स. तर तुम्ही बघू शकता आपलेच नेहमीचे ब्लॉग्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स वगैरे अशा ठिकाणी आपण किंवा एक्झिबिशन कवर करतो. पण आज एकदा मस्त अशा युनिक ठिकाणी आपण आलेलो आहे. तर तो परिसर आपण एक्सप्लोर करूया. इकडे बघू शकता खूप असं हिरवं आहे. तुम्ही या माझ्या उजव्या हाताला बघितलं तर पूर्ण अशी पाणी दिसतंय तुम्हाला. तर तुम्हाला वाटत असेल तर खूप लांब आलो आहे किंवा पुण्याच्या खूप बाहेर आहे, तर नाही. पुण्याच्या फक्त 20 किंवा 30 किलोमीटर दूर खेड शिवापूरपासून राईड घेतला की भोर हे गाव लागतं. तर त्या भागात आम्ही आलेलो आहे. तर चला आता पुढे जाऊया. हे आता हे यांचं एंट्री गेट आहे. एंट्री गेट बघू शकता तुम्ही किती मस्त असं लाकडी फळ्या लावून असं मस्त असं डेकोरेट केलेलं आहे हे. तर चला आता आपण हे त्यांचं एंट्री गेट आहे. आता पुढे जाऊया. ह्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आहे. आता पुढं आल्यानंतर हे एक बघा युनिक असं एक त्यांनी डेकोरेटिव्ह एक आयटम ठेवलेला आहे. हे 3 दगड आहेत. हे रिअल स्टोन्स आहेत. मध्ये असं कारंजासारखं केलेलं आहे. कारण कंटिन्यू यातून पाणी वाहतं आहे आणि एकदम थंड पाणी आहे. हे स्ट्रक्चर मला खूप आवडलं. खाली मोठा एक स्टोन आहे, वर 3 स्टोन ठेवलेले आहेत डिफरंट सायजेसचे, आणि मध्ये ह्याला होल आहे आणि यातून पाणी कंटिन्यू वाहत राहते. तर त्याच्या बॅक साईडला बघू शकता आदियोगी शंकराची मस्त अशी अर्धपूर्णाकृती मूर्ती आहे. जसं श्री श्री रविशंकर यांचं तुम्ही महाशिवरात्रीचे प्रोग्राम बघत असाल तर बेंगलोरला किंवा कोइंबतूरला अशी सेम मूर्ती आहे. तीच तिने प्रतिकृती इथे एंट्रीलाच साकारली आहे. ही सुद्धा दिसायला खूप मस्त दिसते. म्हणजे आत आल्याच एक असा धार्मिक भाव आपल्यामध्ये तयार होतो आणि एक शुद्धतेचं प्रतीक आहे. आत आल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकदम प्रसन्न आणि छान वाटेल अशा प्रकारे त्यांनी हे असं एक तयार केलेलं आहे. आत आला तर मस्त असं स्मूथिंग असं एक म्युझिक लागलेलं आहे. तर हे म्युझिक मला वाटते ह्यांच्या सगळ्या रिसॉर्टमध्ये आहे वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मस्त असं एकदम शांत आवाजातला बासरीचा साऊंड आहे. हा खूप मस्त असा येतो आहे. एंट्रीलाच इकडे सगळे अशी बांबूची झाडं आहेत. एकदम हिरवंगार आहे. मला वाटते ऊन जरी इथं असलं तरी सुद्धा उन्हाळा जाणवणार नाही तुम्ही जरी कधीही आला तरी, कारण एवढी मस्त हिरवळ आहे इथं. मस्त असं डोंगराच्या कुशीत त्यांनी एक रिसॉर्ट उभं केलेलं आहे. तर तुम्हाला ऑर्चिडची चेन माहीत असेल, आपल्या पुण्यात बालेवाडीजवळ ऑर्चिड हॉटेल आहे. तर हे त्यांचंच एक ब्रेन चाइल्ड म्हणतात ते. तसंच आहे, त्यांनी एक सेपरेट चेन सुरू केलेली आहे तोयम नावाची. तर ही तोयम रिसॉर्ट आहे. तोयम बाय ऑर्चिड हे असंच नाव आहे. यांची अजून एक रिसॉर्टची चेन आहे, चेन नाही आहे पण रिसॉर्ट आहे जाधवगड. तर ते सुद्धा खूप मस्त आहे. तरी बघा एंट्री केल्यानंतर असं हट टाईप केलेलं आहे यांनी. एंट्रीला सुद्धा मग 2 असे दगडी हत्ती ठेवलेले आहेत आणि आत असं हट केलं आहे. पण तुम्हाला वाटेल हे काहीतरी युनिक असेल, पण नाही, हे यांचं चेक इन एरिया आहे. तर इथं आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आपली कार इथं पार्क करायची, आपले सगळं सामान इथं काढून ठेवायचं आणि आपली कार पुढे घेऊन जायची, आणि हे सगळे आपले बॅग घेऊन आपापल्या रूमपर्यंत ती घेऊन जातील. तिकडे बघू शकता चेक इन एरिया आहे हा. तुम्हाला रिसेप्शन एरिया किंवा चेक इन एरिया तुम्ही म्हणू शकता. जेव्हा तुम्ही रिसेप्शनला कॉल कराल तेव्हा इथेच कॉल जाईल. खूप मस्त असं हे डिझाईन केलेलं आहे. युनिक असं आपलं जुन्या व्हिलेज स्टाईलमध्ये डेकोर केलेलं आहे. आणि हे एक नोटीस केलं मी की सगळं इथं लाकडी फर्निचर आहे. ते एक खूप युनिक आणि एक्सपेरिमेंटल दिसतंय. इथं बघू शकता ही एक इलेक्ट्रिक व्हॅन म्हणू शकतो आपण, ती आहे. मेड इन इंडिया व्हिलेज तोयमचं तुम्ही एक ब्रँडिंग बघू शकता. तोयम बाय ऑर्चिड हॉटेल, रिलॅक्स, रिज्युनेट आणि रिवाईव्ह. हे पण खूप मस्त आहे. म्हणजे या एरियात पोल्युशन होऊ नये किंवा इथले जे नॅचरल रिसोर्स आहेत ते इंटॅक्ट राहण्यासाठी तिने मस्त असं हे इलेक्ट्रिक व्हेकल आहे. तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट जर फिरायचं असेल तर तुम्ही यातून फिरू शकता. तर इकडं बघाल तर तुम्ही बघू शकता किती हिरवगार लॉन आहे. तुम्ही आपल्या लहान मुलांना किंवा पूर्ण फॅमिलीबरोबर इथं व्हिजिट करणार असाल तर हा एरिया खूप मस्त आहे. त्यांना खेळण्यासाठी, त्यांना एन्जॉय करण्यासाठी. लहान मुलांना इथं सोडलं तर ते आरामात खेळू शकतील. एकदम हिरवगार आहे, हवेशीर आहे. कुठल्याही एसीची गरज नाही आहे, कुठल्याही फॅनची गरज नाही, एवढं मस्त आणि हवेशीर आहे. तर पुढं आल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं मस्त अशा फरशा टाकलेल्या आहेत. तर हा रूट कुठं जातो तो तुम्हाला दिसेल. आता इकडे एक तलाव आहे. तर तुम्ही हळूहळू पुढं आलात तर तुम्हाला समजेल जे दीपस्तंभ आपण म्हणतो प्रत्येक मंदिरात, जुन्या मंदिरात वगैरे, जेजुरीला तुम्ही गेला असाल किंवा पालीच्या खंडोबाला गेला असाल किंवा महालक्ष्मीला गेला असाल तर तुम्हाला दिसेल की तिथं असे हे मस्त असे 2
तिची प्रतिकृती म्हणू शकतो आपण, किंवा तिने हे स्वतः तिने तयार केलेलं आहे. मध्ये आपण पणत्या ठेवतो जेव्हा मंदिरात असतो तेव्हा, पण इथं त्यांनी ते लाईटची खांब लावलेले आहेत. पण आता तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं इथं पाणी थोडं वर चढलेलं आहे. पण हा असाच रस्ता ना, हा असा सरळ पुढे जातो आणि तिथे एक असं डेक त्यांनी तयार केलेलं आहे. तिथं तुम्ही सेल्फी पॉईंट म्हणू शकता किंवा तुम्ही आपले स्पेशल मुमेंट्स एन्जॉय करण्यासाठी एकदम परफेक्ट हे प्लेस आहे. आणि इथं बघू शकता हे पण दोन्ही हट तयार केलेले आहेत, पण हेच तो पाण्यात दिसत आहेत तुम्हाला. फक्त आता हे जुलै महिना आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाणी वर आलेलं आहे. तरीसुद्धा इकडं तुम्हाला दिसेल ही जाण्यासाठी अशी वाट आहे पुढे, पण आत्ता तर जाऊ शकत नाही आपण. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात याल तेव्हा मस्त दिसेल. आता पुढे बघू शकता डोंगर आहेत, हिरवागार परिसर दिसतोय, खाली तलाव दिसतोय. आता हे ढग आलं आहे, पण ही वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा आहे, त्यामुळे सनसेटचा व्ह्यू तुम्हाला बॅक साईडनं किंवा तुम्ही रिसॉर्टला मागे बसला तर खूप मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. तर त्यासाठी त्यांनी मस्त असं हे ईस्ट वेस्ट डायरेक्शनला असं हे रिसॉर्ट बांधलेलं आहे, त्यामुळं याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तर इकडे बघू शकता मागाशी तिथे नंदी होते ज्यात तोंडातून पाणी येत होतं, कारंजे केलेले. आता त्याच प्रकारे कासव केले, तर इथं सुद्धा बघू शकता त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे पाण्यासाठी. इथे कासव आहे, तिथे आहे, तिकडे आज सुद्धा भरपूर कासव आहेत, पण ते आता पाण्याखाली गेल्यामुळे ते तुम्हाला दिसत नसतील. तर आता मागाशी तुम्हाला दीपस्तंभ सांगितले, ते आता 2 दीपस्तंभ तुम्हाला आता क्लिअरली इथं दिसत असतील. आता आपण अपोजिट डायरेक्शनने शूट करतो त्यामुळे तुम्हाला थोडं काळपट दिसत असेल. तर त्याच्यावर त्यांनी इलेक्ट्रिकचे अशी बल्ब पणत्या लावलेल्या आहेत, तर त्या रात्रीच्या सुरू होतील, पण आता माहीत नाही सुरू करतील का नाही, कारण हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे हा थोडासा एरिया त्यांचा, त्यामुळं सांगू शकत नाही. इकडं बघू शकता पूर्ण उन्हामुळे आणि सूर्य आलेला आहे की ते असं पाणी चकाकतंय. एकदम हवेशीर एरिया असल्यामुळे आणि पाण्याच्या जवळ असल्यामुळे खूप थंडगार वातावरण आहे इकडं. तर आता तुम्ही या साईडला परत बॅक साईडला आलात तर अशा छोट्या छोट्या तिने टेकड्या केल्या आहेत. तर तुम्ही हळूच इकडे या, कारण इथं बदकं आहेत ते तुम्हाला दिसतील. समोर आलात आपण आता या साईडनं जाऊया. हे एक त्यांचं युनिक आहे बघा, प्रत्येक ठिकाणी त्यांनी ना हे लोखंडी खूप जड आहे, लोखंडी इथं बसण्यासाठी केलेलं आहे मस्त असं. प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे छोटे छोटे लावलेले आहेत, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बसून त्याचा परिसराचा एक आनंद लुटू शकता. तर हळूच तुम्ही बघू शकता इथे एक 5-6 बदकं आहेत, वेगवेगळ्या प्रजातीची कलरची मस्त दिसत आहेत खूप. हेच पूर्ण रिसॉर्टमध्ये फिरतात, तुमच्या रूमपर्यंत येतात. तर आत्ता हे पाण्याजवळ आहे, आता मस्त हे सुद्धा निसर्गाचा आस्वाद लुटत आहेत. हे बघा हे लोखंडी बाकडे ठेवलेले आहेत, आरामात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत फॅमिलीसोबत 3-4 जण आरामात बसू शकतो आणि या व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. तिथं बॅक साईडला तुम्ही बघा, माझ्या बॅक साईडला किती मस्त असं एक आर्टिफिशियल लाकडी हरिण म्हणू शकतो आपण, हरणाची एक प्रतिकृती केलेली आहे. ही छोटी छोटी लाकडं आहेत, ती एकमेकांना जोडून खिळे ठोकून एक मस्त असं तयार केलेलं आहे. हे खूप युनिक स्ट्रक्चर आहे, जेणे कोणी तयार केलं तर त्याला एकदम सलाम आहे, कारण एकदम ॲक्युरेट आणि खाली बसलेल्या प्रतिकृती आहे पूर्ण अशी ही हरणाची. तिची शिंगंसुद्धा बघू शकता, तोंडसुद्धा बघू शकता, किती मस्त असं युनिकली त्यांनी तयार केलेलं आहे. खूप असं आर्टिस्टिक म्हणू शकतो, हे आर्टिस्टिक एक प्रतिकृती आहे. तर आता या साईडला खाली येऊया, चाफ्याची सुद्धा झाड आहेत बघा, चाफासुद्धा किती मस्त आहे, व्हाईट कलरचं आहे. आणि तिकडं पिंक कलरची सुद्धा आहेत पुढे मागे, ते सुद्धा आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता इथूनच तुम्ही पुढे आला तर इथं अजून 2-3 बाकडे दिसत आहेत. समोरचा एरिया जो दिसतोय तो तुम्हाला लंच, ब्रेकफास्ट, डिनर साठी हा एरिया आहे. जे रिसॉर्टमध्ये एक हॉटेल सेक्शन, तुम्ही रेस्टॉरंट सेक्शन म्हणू शकता, इथे आहे. या साईडला आलात तर इथे एक कंपाऊंड केलेलं आहे आणि इकडे पलीकड साईडला पूर्ण जसं मागाशी सांगितलं तसं तलावाचा परिसर आहे. ते सुद्धा तलाव असं एंडपर्यंत आहे, आपल्या पार्किंगपर्यंत जातो. स्टार्टिंगला आपण जी पार्किंग दाखवली. हां, आता हे बघा इथं पिंक कलरचं सुद्धा एक चाफ्याचं झाड आहे. हे बघा पिंक आणि व्हाईट किती मस्त कॉम्बिनेशन आहे. येलो मधला एक कलर आहे आणि बाहेरचा पिंक आहे. इकडे बघू शकता फुलांची सुद्धा झाडं मस्त आणि इथं लावलेली आहेत ही सगळी परिसर. बघू तिकडे बघू शकता कोणीतरी आपली 4 व्हीलर घेऊन आले, तिथं सुद्धा ते एन्जॉय करतायत. एरिया खूपच सुंदर असं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. पाणी वाढल्यामुळं तुम्हाला एक चांगल्या प्रकारेचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात आला तर पाणी खूप कमी राहील, त्यामुळे तुम्हाला एवढा असं फील येणार नाही. तर इथं ह्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर हिवाळा किंवा पावसाळ्यात तुम्ही नक्की व्हिजिट करा. इकडे बघू शकता, इकडे सुद्धा तिने बाकडे ठेवलेले आहेत.
इथं तो एक टेबल आणि 4 चेअर म्हणू शकतो, त्यास फक्त दगड आहे तो फक्त मधून इथं स्लाईस मारलेला आहे दगडाला आणि इथं ठेवलेलं आहे. तुम्ही इथं ड्रिंक्स किंवा ब्रेकफास्टसाठी जर तुम्हाला इकडे बसायचं असेल किंवा वर्क फ्रॉम होम सेक्शन तुम्ही म्हणू शकता, निसर्गाच्या सानिध्यात काम करायचं असेल तर इथं सुद्धा तुम्ही बसू शकता. ते सुद्धा त्यांनी खूप मस्त असं केलेलं आहे 4 दगडं लावून आणि मध्ये एक टेबल सेक्शन ठेवलेलं आहे. इकडे बघू शकता एक कपल आहे, ते सुद्धा एन्जॉय करत आहेत. तर चला आता पुढं जाऊया आपण रिसॉर्ट सेक्शनकडे, जिथं रेस्टॉरंट आहे. तर तिकडचा परिसर आता आपण एक्सप्लोअर करूया. तर बघू शकता आम्ही दोघंही मस्त तयार होऊन या रिसॉर्टमध्ये आलेलो आहे. तर आज आहे 12 जुलै आणि उद्या आहे 13 जुलै, म्हणजे आमची 4th ॲनिव्हर्सरी आहे उद्या. तर ती एन्जॉय किंवा ती सेलिब्रेट करण्यासाठी ना आम्ही या रिसॉर्ट आले. आणि अक्षरला अजिबात माहीत नव्हतं की इथं आम्ही हे रिसॉर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी आलो. तिला वाटलं की आता तुम्हाला माहिती आहे की आम्ही ब्लॉगर आहे, तर आम्हाला स्टेकेशन वगैरे त्यांनी दिलेलं आहे की काय, असं तिला वाटलं असेल. पण नाही, तर आम्ही हे स्वतः बुक केलेलं आहे आणि स्वतः आम्ही इथे आलेलो आहे. रूमची कॉस्ट ऑलमोस्ट 20,000 होती, इन्क्लुडिंग लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट. पण हे ऑर्चिड्स हॉटेल असल्यामुळं हे खूपच लॅविश एक्सपिरियन्स असणार आहे आमचा. तर हे अक्षताला माहीत नव्हतं. तर आता अक्षतालाच विचारूया की तिला हा सरप्राईज कसं वाटलं. एकदम भारी होतं, असं वाटलंच नव्हतं. एवढं फ्रेश वाटते नाही तर पूर्ण कंटाळा गेलेला आहे मला. ऑफिसचा जो कंटाळा येतो किंवा आपल्याला जो कामाचा कंटाळा ताण येतो तसा पूर्णपणे गेलेला आहे. एकदम रिलॅक्स फ्रेश वाटत आहे. एकदम छान अशी हवा येत आहे आणि पाणी तर इतकं आहे ना, आता पावसाळा आहे त्यामुळे पाणी पण प्रचंड आहे आणि त्या लाटा अशा तयार होत आहेत, त्यामुळे अतिशय मस्त असं वाटतंय. खूप छान अनुभव आणि हे खूप छान सरप्राईज होता आत्तापर्यंतचं. तर अक्षताला सरप्राईज आवडलेला आहे. तर चला आता रिसॉर्टचं पुढचं सेक्शन आपण आता एन्जॉय करूया. तर तुम्हाला दाखवूया की अजून काय काय आहे पुढे. तर आता आम्ही आमच्या रूममध्ये जाणार आहे. आम्ही आत्ताच चेक इन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसतंय, एकदम असं मस्त फील येत आहे. तर मी तुम्हाला आमची रूम टूर देते. तर इथे 4 प्रकारच्या रूम्स आहेत. त्यामध्ये पृथ्वी, आकाश, जल आणि वायू अशा 4 प्रकारच्या रूम भेटतील. त्यात आपली सेकंड टॉप आहे, आपण बुक केली आहे ती, त्याचं नाव आहे पृथ्वी. सगळ्यात टॉपची जी आहे ती आकाश आहे. तर बघूया रूम टूर कशी आहे ते. सो एंट्रन्स असा मोठा मस्त जुन्या काळात असतो तसा दरवाजा दिसतोय. त्यानंतर आतमध्ये तर आता आपण आतमध्ये येऊया. बघा किती सुंदर असा सेटअप केलेला आहे. या साईडला त्यांनी सिट आउट एरिया दिलेला आहे. त्यानंतर या साईडला TV सेक्शन आहे. त्यानंतर आपल्याला जे जुन्या काळात राजांच्या काळात होतं तसं एकदम सेंटरला बेड दिलेला आहे आणि बाकी सर्व साईडनी ओपन आहे. याला असे पडदे दिलेले आहेत, चारी बाजूनी आपल्याला पडदे लावता येतील. त्यानंतर हे जे पूर्ण बांधकाम आहे ते तुम्ही बघाल तर पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे, त्यामुळे एकदम जुन्या काळात जसं असतं तसं फील येत आहे. तुम्हाला मी आता आमच्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवते. बाल्कनीसुद्धा खूप स्पेशियस आहे. वाव. तर आपल्याला बाल्कनीमधून इथे स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान इन्फिनिटी असं स्विमिंग पूल आहे. त्यासोबत खूप अशी झाडं आहेत, त्यामुळे एकदम छान आणि फ्रेश वाटतंय. स्विमिंग पूलसोबतच आपल्याला तलावाचा सुद्धा व्ह्यू दिसतोय. आत्ता पावसाळा असल्यामुळे तलावात खूप पाणी आहे, त्यामुळे अतिशय छान असं वातावरण इथं आहे. आणि तुम्ही पाहाल तर आपल्या चारी बाजूला डोंगर दिसत आहेत, त्यामुळे अगदी डोंगराच्या मधोमध हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखा फील होईल. आणि इथे एकदम शांत असं म्युझिकसुद्धा सध्या सुरू आहे. मे बी तुम्हाला ऐकू येत नसेल, पण अतिशय शांत असं वाटत आहे. इथं प्रसन्न वाटत आहे. जर तुम्हालासुद्धा असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा इथे एकदा नक्की व्हिजिट करायला हवं. तर आता पाहूया यांचं वॉशरूम कसं आहे ते. वॉशरूमसुद्धा त्यांनी अगदी जुन्या काळात असतात तशाप्रमाणे स्टाईल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही इथलं आर्किटेक्चर किंवा फर्निचर जर बघाल तर एकदम असा युनिक लुक दिलेला आहे याला. इथे बघू शकता हरणांच्या शेपमधले लॅम्प लावलेले दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर इथं जे पूर्ण फर्निचर दिसतंय हे पूर्ण लाकडामधलं दिसतंय आपल्याला. हे पहा, लाकडी कपाट. त्यानंतर आपल्याला या साईडला दिसतंय वॉश बेसिन. तर तुम्ही बघा, हे वॉश बेसिन एकदम युनिक आहे ना, एकदम असं दगडात बनवलेलं आहे. हा रिअल दगड आहे जर तुम्ही बघाल तर, त्यामध्ये हे बनवलेलं आहे. हा नळ पण एकदम युनिक आहे. जुन्या काळात जसं हापसा असायचा बोरिंगला तसा प्रकारे ह्याचा शेप आहे.
त्यानंतर इथे आरसा लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे डेंटल किट दिसते, एक कोंब दिसतोय, शेविंग किट आहे, शॉवर जेल आहे आणि हे बॉडी लोशन आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला सेटअप दिसतोय. त्यानंतर वॉशरूममध्ये इथे आपल्याला कमोड दिसते आणि या साईडला शॉवर आहे. शॉवर पण आपल्याला दिसतोय, तो एकदम ब्रासमधला दिसतोय आणि तुम्ही लुक बघा त्याचा किती सुंदर आहे. त्याच्यासोबत आपल्याला शॉवर जेल, शॅम्पू, कंडिशनरसुद्धा दिलेला आहे आणि यांनी एकदम याचं लुक आणि फीलच बदलून टाकलं आहे. त्यामुळं मी अशी प्रॉपर्टी मला वाटते मी पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास कुठेच पाहिलेली नाही. आणि हे जे लोकेशन आहे ते आपल्या पुण्यापासून अगदी 20 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे तुम्ही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुमच्या फॅमिलीसोबत इथे नक्की व्हिजिट करू शकता. तर ही आत्ता आपली रूम टूर झालेली आहे. तर मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्टची टूरसुद्धा देणार आहे, इथल्या हॉटेलची सुद्धा टूर आपण करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा, इथे आहे स्विमिंग पूल. तर हा इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. त्याच्यात चिल्ड्रनसाठी वेगळा सेक्शन आहे आणि अडल्टसाठी वेगळा सेक्शन आहे. त्या साईडला जर तुम्ही पाहाल तर त्यांचं रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला लंच, डिनर, ब्रेकफास्ट याचं बफे मिळतो. त्यामुळे त्या बुफेची सोय तिथे केलेली असते आणि सिटिंग पण त्यांचं एकदम मस्त असं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहाल तर हा बार सेक्शन आहे. ड्रिंक्स आणि अल्कोहोल, मॉकटेल, कॉकटेल दोन्ही मिळतं इथे. आणि सिटिंग अरेंजमेंटसुद्धा एकदम अशी मस्त आहे. तुम्हाला लेकचा व्ह्यू मिळतो, तसेच इन्फिनिटी स्विमिंग पूलचा व्ह्यू मिळतो. आणि तुम्ही जर झाडं बघाल तर अतिशय सुंदर अशी ग्रीनरी आहे इथे. त्यामुळे त्या सिटिंग अरेंजमेंटला किंवा जो एक अनुभव आहे जेवणाचा तो एक अप्रतिम होऊन जातो आपला. स्विमिंग पूल तर मला फारच आवडलेला आहे. आणि ती तिकडे वरती आपली रूम आहे. मी तुम्हाला रूममधून पण हा व्ह्यू दाखवला होता, पण हा क्लोजअप तुम्ही पाहू शकता. इथे खूप छान असं यांनी इथे बनवलेली आहे ही जागा. या साईडला जर थोडंसं पुढे गेलं तर इथे आयुर्वेदाचं त्यांचं सेंटर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या आयुर्वेदिक थेरपीज वगैरे घेता येतात. ऑफकोर्स ते पेड आहे, तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा पे करावं लागतं. जी थेरपी तुम्ही घेणार आहात त्यासाठी ऑप्ट करावं लागतं. तर असा हा व्ह्यू आहे पूर्ण. तुम्हाला स्विमिंग पूलमधून सुद्धा लेकचा व्ह्यू भेटतो. त्यानंतर तुम्ही इकडे बघाल तर पूर्ण झाडी दिसते आपल्याला. चला पाहूया काय काय आहे इथे. आयुर्वेद. ओके, तर इथे आपल्याला वेगवेगळ्या रूम्स दिसत आहेत जिथे वेगवेगळ्या थेरपीज केल्या जातात. तर तुम्ही बघा इथे पद्मक थेरपी इथे केली जाते. इथे कुमकुम थेरपीची रूम दिसते आपल्याला. अशा या रूम्स आहेत. या रूम्समध्ये जसे आयुर्वेदासाठी जी थेरपी असते ती दिसते आपल्याला. तुम्ही पाहू शकता एकदम सेटअप मस्त असा केलेला आहे त्यांनी. आणि हे पूर्ण असं झाडांच्या सानिध्यात असल्यामुळे इथला अनुभव काही वेगळाच आहे. या आयुर्वेदिक थेरपी घेऊन तुम्ही एकदम रिलॅक्स फील करू शकता. आणि या निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे आपलं मनसुद्धा एकदम फ्रेश होऊन जातं. आपल्याला जो ताण आलेला असतो मनावर तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यामुळं अशा मान्सून ट्रिप्स तुम्ही नक्की अरेंज करायला हव्यात. तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायला हवं. तर माझ्या बॅक साईडला बघू शकता तिथे सगळे रूम्स आहेत. तुम्हाला ते सुद्धा दगडी स्ट्रक्चर आहे. तिथं 4 टाईप्स ऑफ रूम्स आहेत. एक आहे आकाश, एक आहे पृथ्वी, तिसरी आहे जल आणि चौथी आहे वायू. तर एका सेक्शननुसार किंवा आतल्या ॲम्युनिटीजनुसार त्यांनी ते असे 4 पार्ट केलेले आहेत. तर पूर्ण वरची सगळ्यात जी टॉपची जी रूम आहे ती आहे आकाश. तिथं एक फक्त बाथटब एक्स्ट्रा आहे. आणि जर दुसरी जी रूम बघाल त्याच्यानंतर सेकंड टॉप जी आमची रूम आहे पृथ्वी, तर त्यात फक्त बाथटब नाही, नाहीतर बाकी रूम तर सेमच आहे. आतल्या ॲम्युनिटीसुद्धा सेम आहे. त्यामुळे एवढा खर्च किंवा इथं पैसे वेस्ट करण्याची सुद्धा गरज नाही. आकाशमध्ये यायचं असेल तर, किंवा मोठी जर तुम्ही फॅमिली असेल 3-4 लोक असेल तर आकाश तुम्ही चूज करू शकता, कारण तिथे तुम्हाला एक एक्स्ट्रा बेडसुद्धा भेटून जाईल. तर आमची आहे ती सेकंड टॉप आहे पृथ्वी. त्यानंतर जल आणि वायू असं वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये डिवाईड केलेले आहेत. प्रत्येकाची व्ह्यूज तुम्हाला वेगवेगळे आहेत. तर आता इथं बघू शकता वर पाण्याचा आवाज येतो आहे, कारण इथं इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. तर आता हळू वर जाऊया. लहान मुलं आहेत ते स्विमिंग पूलमध्ये मस्त असा आनंद लुटत आहेत. तर त्या स्विमिंग पूलला किंवा रेस्टॉरंटला जाण्यासाठी सुद्धा त्यांनी वेगळा
एक पाथवे केलेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक ठिकाणी लॉनमधून जायचं असेल त्यांनी एक फरशा लावलेल्या आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे पाऊस वगैरे आला तर पूर्ण चिखल होईल. तुमचे महागडे कधी शूज असतात, सँडल्स असतात, तर ते खराब होऊ नये म्हणून त्यांनी एक मस्त प्रोव्हिजन केलेलं आहे की खाली त्यांनी असं फरशा टाकलेल्या आहेत. तर आता आपण स्टेअरकेसवरून जर वर गेलो तर माझ्या उजव्या हाताला तर मग बघितलं तर इकडं रेस्टॉरंट आहे. हे सुद्धा पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आहे. लाकडामध्ये पूर्ण टेबल्स, खुर्च्या किंवा ते जे पोल्स आहेत, वरचं छत आहे, ते सगळं पूर्ण लाकडामध्ये आहे. आणि हे सुद्धा खूप युनिक आहे, असं आम्ही कुठंच बघितलं नाही आत्तापर्यंत. हे पण खूप युनिक आहे. वरचं तुम्ही लॅम्प्स बघू शकता, बांबूच्या काड्यांपासून त्यांनी एक स्ट्रक्चर केलेलं आहे, झुंबर म्हणू शकता त्या प्रकारे. 101 बघू शकता त्यांचं क्लिनिंगचं स्टाफसुद्धा आहे, ते क्लिनिंग करतायत वेळोवेळी. त्यामुळं तुमचा एक्सपिरियन्स जर सुखवत किंवा आनंददायी व्हायचा असेल तर त्यांनी क्लिनिंगसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे अशा मोठ्या ठिकाणी, कारण हे निसर्गाच्या सानिध्यात किंवा ओपन एरिया असल्यामुळे धुळीचे खूप प्रॉब्लेम असू शकतो आणि घाण होऊ शकतो. तर माझ्या बॅक साईडला बघू शकता इथं पूर्ण त्यांनी बार सेक्शन केलेलं आहे. तुम्हाला ड्रिंक्स हवे असेल, बियर्स हवे असतील, कॉकटेल्स, मॉकटेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस तुम्हाला पूल साईडला एन्जॉय करायचे असतील तर करू शकता. आता सर्व तुम्ही पुढे आलात तिथं बघू शकता हे बसायला एक सेक्शन केलेलं आहे. जे पूलमध्ये जाणार नाही आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांना इथं बसायचं आहे आणि मुलांना बघायचं आहे ते कसे एन्जॉय करतायत. तर इथं बघू शकता ही पूल सेक्शन आहे. एक मध्ये एक पार्टिशन दिसतं तुम्हाला ब्लॅक कलरचं. तर या साईडला हे किड सेक्शन आहे, कारण याची उंची खूप कमी आहे. आणि पलीकडचा आहे तो इन्फिनिटी पूल हा अडल्टसाठी आहे. तर त्यातसुद्धा त्यांनी सेक्शन केलेलं, म्हणजे एक लेअर केलेलं आहेत. या साईडला आलात तर इथं उंची कमी आहे, जसं तुम्ही या साईडला जाल तिकडं खोल आहे. त्यामुळे जर त्यांची उंची कमी आहे त्यांनी या साईडला ते एन्जॉय करू शकतात, किंवा ज्यांना पोहता येतं ते या साईडला सुद्धा जाऊ शकतात. तर पुढं आलात तर तुम्ही वरच्या साईडला बघू शकता ही 2 रूम्स दिसत आहेत. तर ही खालची जी रूम आहे, जी इन्फिनिटी पूलचा व्ह्यू आहे, ते आमची रूम आहे पृथ्वीमधली. त्याच्यावर अजून एक आहे, आमचा रूम नंबर आहे 101 आणि वरची आहे 102. तर बघू शकता इथे वेल तर किती मस्त आहेत बघा. हे प्रत्येक वॉलमध्ये असे चिटकलेलं आहे. हे झाडाचं नाव मला माहीत नाही, पण मी असे खूप ठिकाणी बघितलेले आहेत. हे भिंतीला चिटकून असं वर जातात. तर या साईडला आलात तर हे बघा इथं काहीतरी लिहिलेलं आहे, आयुर्वेदाग्राम तोयम. म्हणजे इथं काय आहे तर आयुर्वेदाचं त्याने एक सेंटर उभारलं आहे. केरळवरून यांनी लोकं आणलेली आहेत. तुम्हाला जर वेलनेस सेंटर जसं आपण म्हणतो, पुण्यातसुद्धा तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल वेलनेस सेंटर्स, तर इथं ते वेलनेस सेंटर आहे. तर पुढे या, इथं आल्यानंतर इथंसुद्धा त्यांनी त्यांची टॅगलाईन लिहिलेली आहे, रिलॅक्स, रिज्युनेट आणि रिवाईव्ह. तर पुढे आलात तर इथं हे बघा एक दगडी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे, त्यात पाणी आहे. मला वाटतं हे कमळासाठीच त्यांनी हे केलेलं असेल. या साईडला आलात तर इकडे 3 रूम्स आहेत छोट्या छोट्या. प्रत्येक रूमला वेगवेगळे नाव दिलेले आहे आणि त्यानुसार इथं वेलनेस सेंटर आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाजेस घ्यायचे असतील, फेक्स पॅक्स लावायचे असतील, किंवा वेगवेगळे जर तुम्हाला काही व्याधी असतील, फूट मॅसेज असतील, फुल बॉडी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील, मसाज घ्यायचे असतील, तर इथं सेंटर्स आहेत. त्यांचे 3 रूम्स आहेत आणि सगळे हे वेल ट्रेंड प्रोफेशनल्स इथे असणार आहेत. आणि 3 रूम्स आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे 3 रूममध्ये तुम्ही वेगवेगळे तुमच्या वेलनेससाठी तुम्हाला काही जर उपचार घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. तर इकडे बघू शकता पूर्ण हिरवेगार, हे झाडाचं पान तर किती मोठं आहे. हो. तर आता सरळ पुढे आलो परत बॅक साईडला, म्हणजे आपण पूलच्या साईडला जातो आहे. इथं बघू शकता एक मस्त अशी दगडी मूर्ती तिने ठेवलेली आहे. मला वाटते जे एक्झिबिशनमध्ये सापडतात, किंवा मला वाटतं हे कारण हे वाटते खूप अशी जुन्या काळातली किंवा खूप वर्षापूर्वीची अशा खूप तिने मूर्त्या इथे प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत. हे सुद्धा एक आपल्या हिस्ट्रीला रिप्रेझेंट करण्यासाठीचं एक मस्त उदाहरण आहे. आता हे सुद्धा बघू शकता, हे लाकडी खांब आहेत, जे आपण जुन्या घरात लाकडी खांब असतात त्याप्रमाणे हे जे कोरीव कामसुद्धा आहे. तर त्या साईडला जर बॅक साईडला बघितलं तर तिथं अजून एक आहे. असं खूप वेगवेगळ्या ठिकाणी जे जुनं कल्चर आहे आपलं, तर ते सगळ्यांनी रिप्रेझेंट करण्याचा खूप मस्त असा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता इकडं मुलं खेळत आहेत पूलमध्ये. पूलसाठी सुद्धा त्यांनी सेफ्टी सगळे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत. परत वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स वगैरे दिलेले आहेत. तर आपल्याला जर
मुलांच्या सेफ्टीसाठी हे एक बेस्ट पर्याय आहे. तर आता वाजलेत 4:30, तर आता चहाची वेळ झालेली आहे. तिने आत्ताच आम्हाला कॉल केलेला आहे की तुम्ही आता चहासाठी येऊ शकता. तर आता आपण टी सेक्शनला जाऊया. तर इथं कॉम्प्लिमेंटरी लंच, ब्रेकफास्ट, डिनर आहेच. तर त्याचसोबत इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आज भजी आहेत आणि चहा कॉफीसुद्धा आहे. तर ते आता आम्ही चहा कॉफी घेऊया आणि आता रूम सेक्शन जो टॉपला आहे तिकडं आपण जाऊन एक्सप्लोअर करूया. तर मस्त आमचा आता चहा आलेला आहे. आम्ही कॉफी सांगितलेली, पण हे जे वातावरण आहे पावसाचं एक वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणात मस्त अशी चहा प्यायची एक मजाच वेगळी आहे. तर मस्त असा चहा, हे असं थंडगार हवेशीर वातावरण आणि मस्त त्याच्यासोबत हे बिस्किट्स आणि आता थोड्या वेळाने येणार आहेत आमच्या भजी. तर हे खूप मस्त असं कॉम्बिनेशन आहे, चहा, नेचर, भजी आणि हे सगळं म्हणजे एक स्वर्गच आहे. तर चला आता चहाचा आस्वाद घेऊया. आणि आता आम्ही आमच्या जे रूम्स आहेत किंवा ते 4 प्रकारचे जसे मी रूम्स सांगितले, टाईप्स ऑफ रूम्स, तर दॅट वी विल एक्सप्लोअर आफ्टर अवर टी. ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे आपल्याला दिसत आहे नंदीच्या मुखातून पाणी येत आहे. अतिशय छान दिसतंय ना, एकदम मस्त व्हाईब्स येत आहेत. खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत त्या रिसॉर्टमध्ये आणि नेचरच्या लॅब्समध्ये आहे, त्यामुळे अगदी मस्त आणि फ्रेश वातावरण आहे. तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही याची 100% गॅरंटी इथे आहे. तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही याची 100% गॅरंटी मी तुम्हाला देते. हे बघा, रस्ता पूर्ण झाडांच्या मधून गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता या साईडला आपल्याला पृथ्वी टाईपच्या रूम्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला रूम्स दिसत आहेत. तर प्रत्येक रूमचा व्ह्यू वेगवेगळा आहे. काहींना खालचा असा तलावाचा व्ह्यू आहे, तर काहींना वरून डोंगरांचा व्ह्यू आहे. इथे रूमच्या बाहेर तुम्ही बघाल तर सिटिंग अरेंजमेंट दिसते. काही ठिकाणी आपल्याला झोपाळा पण दिसतोय. आणि प्रत्येक रूमच्या मध्ये तुम्ही बघा किती डिस्टन्स आहे आणि सगळी झाडं आहेत, म्हणजे फुल प्रायव्हसी मेंटेन आहे. या साईडला रेस्टॉरंटचं किचन आपल्याला दिसते. तर हा किचनचा सेक्शन आहे आणि इथून वरती परत रूम स्टार्ट होत आहेत. तुम्ही बघा दोन्ही साईडला किती छान झाडी आहे. हे लॅम्पसुद्धा तुम्ही बघा पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. स्ट्रक्चर पूर्ण दगडाचं आहे आणि मध्ये लॅम्प आहे. किती सुंदर दिसतंय ना. त्याचसोबत यांनी या दगडी पॉटमध्ये असं वेगवेगळे फुलांच्या नुसार डिझाईन बनवलेत. हे हार्ट शेप बनवलेलं आहे. दिस इज माय हार्ट फॉर यू संकेत. बघा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. इथे सुद्धा आपल्याला वेगळी डिझाईन दिसते फुलांची. खूप छान असं केलं आहे ह्यांनी. आता इथेच जवळ आमची रूम आहे, तर इथून तुम्ही व्ह्यू बघा कसा दिसतोय. पूर्ण तुम्हाला लेक प्लस स्विमिंग पूल प्लस सगळी झाडे असं छान व्ह्यू दिसतोय. मस्त आहे ना एकदम. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय तुम्हाला हे रिसॉर्ट. तर ही आमची पृथ्वीची रूम आहे, जिचा रूम नंबर आहे 101. आणि या साईडलाच पृथ्वीची 102ची सुद्धा रूम आहे. आता आपण वरती जाणार आहोत. वरच्या साईडला आपल्याला जल, वायू आणि आकाश या सेक्शनमधील रूम्स पाहता येतील. चला. तर आता आम्ही आहे स्विमिंग पूलमध्ये. हा जसं तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. किड्स सेक्शन वेगळा आहे, अडल्ट सेक्शन वेगळा आहे. इकडं हा सूर्यास्त दिसतोय, त्यामुळे तुम्ही बघू शकता की सूर्यकिरण आमच्या एक्झॅक्टली तोंडावर येत आहेत. इव्हिनिंगचा टाईम आहे, एकदम मस्त वातावरण आहे, मस्त स्मूथिंग एक साऊंड लावलेला आहे. आणि मेन म्हणजे स्विमिंग पूल आमच्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा मस्त असं एन्जॉय करतोय. खूप छान एक्सपिरियन्स आहे. खूप छान वाटतंय. मी स्विमिंग पूलला सहसा येत नाही. आय थिंक सेकंड टाईमच असेल माझं स्विमिंग पूलमध्ये, पण मला खूप मजा येते आज. खूप छान आहे. तर आता आम्ही मस्त असं एन्जॉय करतो स्विमिंग पूलला. आमचा आता चहासुद्धा झालेला आहे. तर स्विमिंग पूलचं टायमिंग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. तर त्यानंतर बघू आता मग डिनरला किंवा अजून काही दुसरं इव्हिनिंगला एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का बघू. आणि मग तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये किंवा याच व्हिडिओच एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला दाखवू. तर चलो बाय. तर आता आपण आलेलो आहे या जल सेक्शनमध्ये. जल सेक्शन म्हणजे काय, तर यांनी इथे एक लेकमधून एक असा ओढा बनवलेला आहे आणि त्याच्यावरती रूम्स बांधलेले आहेत. तर रूमची साईज बघा आपल्याला थोडीशी छोटी दिसते, त्यामुळं ही 3rd कॅटेगरीमधली रूम आहे.
ज्या मी तुम्हाला 4 कॅटेगरी सांगितल्या होत्या त्यातली ही 3rd कॅटेगरीची रूम आहे. तर या आपण पाहूया कशा आहे रूम. आपल्याला आत्ता ते सोडणार आहे कारण ऑलरेडी लोक राहत आहेत, त्यामुळे आता बाहेरूनच आपण फक्त तुम्हाला दाखवतो की रूम. तर या साईडला तुमचा रूम नंबर 101 सॉरी 301 302 आणि 303 आहे. तर ह्या पुढे व्ह्यूज आहेत. तुमची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी आपण पुढे जात नाही आहे. तुम्ही इथे बघा, आता हे जल नाव देण्यामागचं कारण हा ओढा आहे खाली, त्यांनी म्हणजे आर्टिफिशियल ओढा बनवला आहे खाली आणि त्या ओढ्याच्या वरती ह्या रूम्स बांधलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कारंजे सुद्धा दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये लोटससुद्धा आहेत, म्हणजे लोटस प्लांटसुद्धा आहेत. काही प्लांट्सला लोटसची फुलंसुद्धा लागलेली आहेत आणि हेच रिझन आहे त्याला जल असं नाव देण्याचं. आता आपण आलेलो आहे तो टॉप सेक्शन म्हणजे आकाश सेक्शन आहे. तर आकाश सेक्शनच्या रूम सगळ्यात मोठ्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि सगळ्यात वरती आहेत आकाश सेक्शनच्या रूम. एकदम तुम्ही म्हटलं जर डोंगरात राहतोय आपण तसा फील आहे एकदम आकाश सेक्शनला. हे बघा मागे डोंगर संपतायत की लगेच रूम्स आहेत, म्हणजे इवन डोंगरात बांधल्यासारखंच वाटत असेल, एवढा छान व्ह्यू आहे इथला. हे बघा आकाश सेक्शनमध्ये आपल्याला 501 502 आणि 503 आणि 4 सिरीजच्या रूम आहेत, त्या वायू सेक्शनच्या आहेत. तुमच्या माहिती कॅमेरा आपण सगळीकडे किंवा रूम पूर्ण आतून फिरून दाखवू शकत नाही, त्यामुळे फक्त पृथ्वी दाखवली कारण तिथं आम्ही ऑलरेडी जातो. तरी आता आम्ही स्टार्टला सांगितलं फक्त बाथरूमची आणि रूमची साईज थोडी मोठी आहे, तर एवढाच डिफरन्स तुम्ही कन्सिडर करू शकता. तरी तर स्टेअरकेस आहे, तर आता आपण वर जाऊया. म्हणजे वर काय आहे खूप दम लागतोय कारण खूप डोंगर चढल्यासारखंच. येस, ॲक्च्युली मला तो खूप दम लागला आहे, श्वास फुलला आहे माझा, कारण की खूप हाईटला आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला अगदी डोंगराला किंवा डोंगराच्या मध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही बघा किती सुंदर असं आहे. तर या तुम्हाला 4 टाईप्स ऑफ रूम तुम्हाला दाखवलेले आहेत. तर तुम्हाला जी रूम हवी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही बुक करू शकता. येस, आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते, हे हॉटेल सध्या हे रिसॉर्ट सध्या फुल आहे, म्हणजे इथे एकही रूम शिल्लक नाही आहे. कारण आम्ही इथं वीकेंडला आलेलो सॅटर्डे संडेला, त्यामुळे इथे रूम्स अवेलेबल नाही आहेत. आम्ही जेव्हा बुक केली तेव्हा ती लास्ट रूमच शिल्लक होती, जी पृथ्वीमधली शिल्लक होती. येस, सो जर तुम्हाला इथे येऊन एन्जॉय करायचं असेल, रिलॅक्स करायचं असेल, तर तुम्हाला आधीच बुकिंग करावं लागेल, कारण की विकेंडला इथे फार गर्दी असते आणि ही जागाच अशी आहे की या जागेच्या कोणीही प्रेमात पडेल. आणि जर तुमचं स्पेशल सेलिब्रेशन करायचं असेल तर आय मस्ट से दिस इज द बेस्ट प्लेस, बिकॉज आम्हीसुद्धा आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी इथे आलेलो आहे. तर या साईडला आहे वायू रूम, तर ऑलमोस्ट सेमच आहे जसे जलचं आहे तसंच, फक्त या साईडला थोडी जास्त झाडं आहेत, वायू साईडला. रूम साईज ऑलमोस्ट जल एवढीच आहे. तर आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट पण खूप छान होता. आता सकाळचे 11 वाजलेत आणि चेकआउट टायमिंगसुद्धा 11चा आहे. तर आता आम्ही इथून चेकआउट करणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.